राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं होतं, मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नसल्यानं महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। एकाच वेळी राज्यभरातील एसटीच्या सर्व विभागीय कार्यालयासमोर हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय। मूळ वेतनामधील विसंगती दूर करण्यात यावी, घर भाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतनवाढीचा भत्ता यांची थकबाकी तातडीनं मिळावी यासह इतर मागण्यांकरता हे उपोषण सुरू करण्यात आलंय। या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून अनेक वेळा आश्वासनं देण्यात आली, मात्र मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाहीत। त्यामुळे आता नाही तर कधीही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यानं जोपर्यंत आमच्या मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी घोषणा केली होती, त्याला एक समितीला 60 दिवसाची मुदत सुद्धा दिली होती। 60 दिवसाची मुदत 11/11/2023 ला संपलेली आहे, तरीही अद्याप सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही। एसटी कर्मचारी आज जर बघितलं तर आज वाड्या वस्त्यावरती काम करणारा माझा कर्मचारी, त्या कर्मचारी आर्थिक विवंचना होत्या आणि मग त्यापासून कुठेतरी हे सरकार आम्हाला दुर्लक्षित करते। म्हणून राज्यभरामध्ये आज सर्व विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये आंदोलन या ठिकाणी करतोय। माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून या राज्य सरकारला विनंती आहे, आता अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आमच्यावरती आलेली आहे। त्यामुळे आमच्या ज्या तुम्ही मागण्या केलेल्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश तारळेकर, रामानंद गोसावी, सुभाष सुतार, महेश चौगुले, भरत वासुदेव यांच्यासह एसटी कर्मचारी या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत।